बाबा तुम्ही कुठून आलात? मी महाराष्ट्रामधून आलो. हां अहिल्यानगर, हां. नेवासा तालुका आणि हां. शिंगवे तुकाई गाव. हां. आणि तुमचं नाव काय? माझं नाव आहे शिवनाथ एकनाथ होंडे. हां, या तुमच्या पत्नी? ही माझी पत्नी आहे. हां, ह्यांचं नाव काय? तिचं नाव चंद्रकला शिवनाथ होंडे. हां, बरं. तुम्ही परिक्रमाविषयी काय सांगू शकता? हो, परिक्रमाविषयी मी सांगू शकतो. हां दादा गुरु महाराज हां हे फक्त दिसायला माणूस आहे, हां दिसायला व्यक्ती आहे, हां. पण ही शक्ती आहे. हां यांच्यामध्ये विश्वगुरु, हां. थोडक्यात यांना विश्वगुरु म्हटलं तरी वावगं नाही. हे विश्वगुरु आहेत. बरं. म्हणजे हे विश्वगुरु म्हणजे यांच्यामध्ये जी शक्ती आहे हां. ही इतर कुणातच नाही. कुणातच नाही. साक्षात देव आहेत ते. साक्षात देव आहे. आज पृथ्वी या कलियुगामध्ये हां. पृथ्वी तलावर हे साक्षात हे देव साक्षात आहे. देवता आणि आहे. त्यांचं दर्शन आमच्यासारख्या साध्या माणसाला घडणं हे आमचं भाग्य समजतं. बरोबर आहे. अजून काय सांगसाल तुम्ही? रामाविषयी काय सांगसाल? नदी नदी नदीविषयी काय सांगताल? नर्मदा हाँ, नर्मदा नदी. नर्मदा मैया का? हाँ। नर्मदा मैया आता वो दिन उसका वो हो गया, हां. परिक्रमा होने के टाइम क्या हो गया उसका जयंती, नर्मदा प्रागट्य जयंती. दिन, प्रागट्य प्रगट दिन दिन, हो नर्मदा मैया का प्रागट्य दिन साजरा हो गया. हाँ। तो बहुत अच्छा लगा उधर. हाँ। एकदम दिल भर के हमने देखा. हां महाराज के साथ भी मैं घूमा. वो नर्मदा मैया के तट पे भी गया. हाँ। इतना अच्छा लगा, इतना अच्छा लगा, दिल भर के हां अच्छा लगा मेरे को. हां आणि नर्मदा मैया के सब तट पे, हां सब तट पे दिखने को अपने को घरदार है इधर. हाँ. पण वो सब साधु संत के घर है. वो हां. साधु संत है उसके तट पे. आणि पाणी भी बहुत आहे. तुम्हाला काय वाटतंय परिक्रमा करता त्याच्याबद्दल? मला एकदम आनंद वाटतो परिक्रमा. आनंद वाटतो. बरं. ते भगवान आपल्या काही त्रास होतो का वाटेमध्ये? त्रास होत काही नाही. नाही. त्रास झाला तरी आपण सहन आणि आश्रमात तुम्हाला सेवा कशी मिळते? करायचं. छान मिळते. वाटणी पण छान सेवा मिळते. हां. आता रामाविषयी सांगा बरं, काय आता तुम्हाला माहिती आम्ही आहे? आपल्या प्रभू रामचंद्राविषयी सांगू इच्छितो. हां. 22 जानेवारी 2023 हां हां त्या दिवशी प्रभू रामचंद्रजीचा स्थापना झाली, प्रतिष्ठापना त्या ठिकाणी करण्यात आली. आणि ती स्थापना अशी झाली, मी अगदी मनापासून सांगतो, मी स्वतः अनुभवलेलं आहे. हां त्या दिवशी मी तिथं होतो. हां त्याच्या आधी हां. 8 दिवस धुकं होते भरपूर, हां. थंडी भरपूर होती. पण ज्या दिवशी ती स्थापना झाली, प्रागट्य तिथं झालं, हां. त्या दिवशी सूर्यनारायण माथ्यावर आला 12:58 हां. त्यावेळेस सूर्य 1 मिनिट थांबला हां. आणि धुकं सुद्धा निघून गेले होते. अरे वा. मग तो महाविष्णूचा अवतार आहे तो. बरोबर. धुकं सुद्धा निघून गेले. हो. ऊन पडलं हां. 1 तासभर आणि 12:58 त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. हां. त्या ठिकाणी मी समक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हां. आणि त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी धुकं चालू झाले. तिथं बी खूप मी आनंद लुटला. त्या 22 जानेवारीला भरपूर आनंद लुटला. खूप छान वाटलं तुमच्याशी खूप छान बोलून. वाटलं आणि मस्त इथं बी खूप वाटलं. आनंद आहे. इथं बी आनंद